वडमाल नाणेफेकीचा कौल जिंकलाय वडमाल संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी कडाव संघाला. तर कडाव संघ आपले क्षेत्ररक्षण पुढे सजवून घ्यायचं आहे. सुरेश वाघमारे आपण पंचाची भूमिका पार पडायची. कडाव संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. वडमाल संघ आपला 12वा प्रतिनिधी नाव संघासाठी अन्यथा पाठवायचा येते. वडमाल संघ स्ट्राईकला फलंदाज कोण? स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला येतो सुभाष. नॉन स्ट्राईकला येतो रोहन. ज्ञानेश्वर कडाव संघाकडनं ज्ञानेश्वर आजच्या दिवसातला दुसरा सामना. आणि सुंदर असं स्टेट ड्राईव्ह मात्र त्याला चेंडू पहिल्याच चेंडूवरती मात्र एक धावून खातं उघडतोय. आणि कडाव संघाचा जो 12वा 13वा प्रतिनिधी आहे त्यांनी कृपया बाहेरनं आवाज द्यायचा नाहीये, नाहीतर 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची दक्षता घ्यायची. ऑफ साईडला सुंदर असं टोल चेंडू, परंतु थोडं सुंदर झेल मात्र टिपतोय.
एक पहिला झटका बसतोय तो. नवीन फलंदाज जातोय मनोज ना, मनोज. रोहन याची जागा भरण्यासाठी वडगावचा फलंदाज जातोय मैदानामध्ये. इथं मात्र उंचावर चेंडू वेगळ्या. इथं मात्र एक दुसरा झटका मिळाला असता, परंतु एक जीवनदान मिळतोय मनोज या फलंदाजाला. जिथं मात्र झेल होती तिथं मात्र जीवनदान मिळतंय त्या मनोज या फलंदाजाला. धावसंख्येत वाढ होते. 2 ह्या धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 3 ह्या धावसंख्येवरती. इथं मात्र फाईनली क्षेत्रामध्ये टोलण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय मात्र देखील निर्धाव. जबरदस्त अशी गोलंदाजी म्हणावं लागेल ज्ञानेश्वर या गोलंदाजाकडनं. कोणताही मोठा फटका मात्र देखील मारून देत नाही. या फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवलंय. दुसऱ्या चेंडूवरती मात्र पहिला झटका मात्र मिळवून दिला कडाव संघाला. आणि इथं मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने टोला चेंडू. इथं मात्र बघूया 4 धावा मिळतात हे काय. आणि इथं मात्र 4 धावा मिळतात. सुभाष या फलंदाजाला शेवटच्या अंतिम चेंडूवरती मात्र 4 धावा मात्र मिळवतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावसंख्या झाली वडगाव संघाची 1/8. पहिले षटक मात्र ओव्हर झाली. कडाव संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अर्जुन. सामोरा फलंदाज अर्जुन. आणि इथं मात्र सुंदर असा उंचावरून चेंडू 1 बाउन्स मात्र सीमा पार जातोय 4 धावांसाठी.
पहिल्या चेंडूवरती मात्र देखील खरपूस समाचार घेतोय मनोज हा फलंदाज. अर्जुन या गोलंदाजाचा निश्चितच धावसंख्या मात्र 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 12 या धावसंख्येवरती. इथं मात्र पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडू. एक धाव मात्र अजूनही मिळते ती म्हणजे वाईट वाईट. इथं मात्र हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू आणि इथं मात्र झेलबाद होतोय. हा दुसरा झटका बसतोय वडमाल संघाला. मनोज या स्वरूपामध्ये दुसरा झटका बसतोय वडमाल संघाला. आता मात्र नवीन फलंदाज जातोय चरण. अर्जुन या षटकातील आखूड टप्प्यात चेंडू आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये धाडून देतोय. निश्चितच 4 धावा मात्र मिळणारच आणि 4 धावा मात्र इथं मिळवतोय चरण. नो चेंडू का 5 धावा मिळत आहेत बोनसच्या स्वरूपामध्ये वडमाल संघाला. धावसंख्या मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवरती. पंच 2 मिनिटं सामना थांबवा पंच. धावसंख्या झाली 18. 2 चेंडूची फेकी मात्र देखील झालेली आहे. धावसंख्या झाली 18. आणि इथं मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू परंतु क्षेत्ररक्षण मात्र तैनात असताना कोणतीही चुकी न करताना एकच धावावरती मात्र रोखतो या दोन्ही फलंदाजांना. आणि इथं मात्र एक निर्धाव चेंडू होता परंतु थोडीशी विकेट किपिंग गच्चाला पाहायला मिळते आपल्याला. परंतु तेवढंच चांगलं मात्र कव्हर करून मात्र धावा रोखतोय हा क्षेत्ररक्षक कडाव संघाचा. सुंदर असा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ठेवला चेंडू. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. अजूनही हे दुसरं षटक प्रगती पथावरती असताना या षटकातील मात्र वाटतोय शेवटचा चेंडू शिल्लक. इथं मात्र चरण याच्या बॅट मधील फाईन लेगला मात्र चेंडूला धाडून देतो 4 धावांसाठी.
2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 24 अशी धावसंख्या झाले वडमाल संघाची. ओव्हर झाली, पंच षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वडमाल संघाची धावसंख्या झाली 2 बाद 24. हा, चरणनी मारला. सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते वडमाल संघाच्या या फलंदाजाकडनं. चरण 3 चेंडूवरती मात्र 3 चेंडूची खेळी मात्र देखील केली त्याने आणि 9 धावावरती मात्र खेळतोय. आता मात्र येणारं तिसरं षटक कडाव संघाकडनं प्रगती पथावरती. गोलंदाज सज्ज आकाश तिसरं षटक हकलण्यासाठी येतोय. आकाश आणि इथं मात्र लॉंगाच्या क्षेत्र दिशेने चेंडू थोडं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निश्चितच इथं मात्र चौकार मिळाला असता पहिल्या चेंडूवरती, परंतु कोणतीही चुकी न करताना क्षेत्ररक्षक मात्र कडाव संघाचा मात्र आपल्या संघासाठी धावा रोखतोय. एकच धावेवरती मात्र रोखतोय ह्या दोन्ही फलंदाजांना. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात, परंतु हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय चरण ह्या फलंदाजाच्या बॅटचे आणि परंतु एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतात हे दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती. इथं मात्र लेग साईडच्या दिशेने डोला चेंडू. बघूया इथं मात्र चौकार मिळू शकतो. सुभाष आकुटबळ चेंडू होता, त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलला सुभाष या फलंदाजाने. याच्या पुढील होणारा सामना चावणे वर्सेस वर्णे, तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने टोले चेंडू. इथं मात्र 4 धावा मिळू शकतात, पण ते तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. निश्चितच याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आकाश वाघमारे याच्याकडनं ह्याच जागेवरती मात्र याच क्षेत्रामध्ये मात्र तो क्षेत्ररक्षण करत होता आणि तेवढं सुंदर मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळालं. आणि तसंच मात्र हा कडाव संघाचा खेळाडू आपल्या संघासाठी मात्र धावा रोखतोय. निश्चितच हे दोन्ही चौकार होते. इथं मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ठेवला चेंडू, तर तो एक धाव मात्र सहजरित्या मिळू शकतोय वडमाल संघाला. धावसंख्या मात्र 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती, 33 या धावसंख्येवरती. आणि इथं मात्र फुलटॉस चेंडू, त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलतोय चरण ना रे. चरण चौकार करे षटकार आहे ना, पण चौकार आहे का? चौकार. फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलतोय चरण. धावसंख्या मात्र 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवरती.
अजून एक ओर ना आकाश ना थांब हो जरा. वडमाल संघ आपला कडव संघाकडनं शेवटचं अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज निवृत्ती. समोर फलंदाज सुभाष. फुलटा चेंडू बघूया. इथं मात्र पंचांचा इशारा नो चेंडू. अतिशय दक्ष असे पंच सुरेश वाघमारे. 1+1 2 धावा मिळत आहेत. त्यामध्ये वडमाल संघाला धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचते. आणि इथं मात्र एक धाव. इथं मात्र एक धाव मिळत आहे वडमाल संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 40च्या धावसंख्येवरती. इथं मात्र फुलटा चेंडू आणि चेंडूला धाडून देतोय सीमारेखा पार षटकारासाठी. खणखणीत षटकार. सुभाष या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय हा षटकार. शेवटचा षटक अंतिम षटक. वडमाल संघाच्या संघनायकाचे चेक कर तू. वडमाल संघ आपल्याला 2 धावांचे पेनल्टी देण्यात येते कारण तर टी शर्ट चेंज असल्यामुळे अलग असल्यामुळे याची दक्षता घ्यायची आहे वडमाल संघाच्या संघनायकाने. पंच पहिले लक्ष द्या नंतर तुम्ही तुमचा निर्णय कळवा आम्हाला. बोनसच्या स्वरूपामध्ये 5 धावा मिळत आहेत वडमाल संघाला. वाईट +4 5 धावा मिळत आहेत. वेंगाव संघाचे हॉलिडेअर. इथं मात्र कव्हर क्षेत्रामध्ये टोला चेंडू. इथं धावा देण्याचा चान्स. हा तिसरा झटका बसतोय. सुभाष हा मात्र धावबाद होतोय. नवीन फलंदाज जातोय. एक वरणे संघाचा संघनायक चावणे संघाचा संघनायक. नवीन फलंदाज जातोय विवेक. आणि इथं मात्र फुलटा चेंडू. इथं मात्र झेल मात्र ड्रॉप होतोय. इथं मात्र धावण्याचा चान्स आणि गुड रनिंग बॅटिंगमध्ये विकेट म्हणावं लागेल. जिथे एकेरी धाव नव्हती तिथं मात्र झेल ड्रॉप करून मात्र ह्या 2 धाव मात्र जमा करतायत. इथं मात्र पुन्हा एकदा 4 धावा मिळू शकतात चरण ह्या फलंदाजाला.
आणि आता फक्त प्रत्येक संघासाठी फक्त एकच रिव्ह्यू दिला जाईल याची सर्व संघाच्या संघनायकांनी दक्षता घ्यायची आहे. वर्णी संघाचा संघनायक आणि चावणी संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. याच्या पुढील होणारा सामना वर्णे वर्सेस चावणे. येणारे 24 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय वडमाल संघाने कडाव संघासमोर. तर कडाव संघाची सलामीची जोडी जी मैदानामध्ये गेले. कडाव संघ आपला 12वा प्रतिनिधी वाटवण नाव सांगण्यासाठी. कडाव संघाकडनं सलामीची जोडी रोहिदास आणि आकाश. रोहिदास मात्र स्ट्राईक सांभाळतोय आणि पहिल्याच मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बघूया. आणि पहिल्याच मात्र घणाघाती प्रहार. निश्चितच हा सामना जर जिंकायचा असेल तर अशी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल ती म्हणजे कडाव संघाला. आणि तसंच पहिलं षटक मात्र घेऊन येतोय गोलंदाज सुभाष आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र घनघाती प्रहार पाहायला मिळतोय रोहिदासच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न होतोय. चेंडू जातोय निर्धाव. निश्चितच हलकासा पुश केला असता हा चेंडू तर थर्डमॅन क्षेत्रामध्ये मात्र देखील रोहिदास या फलंदाजाला चौकार मिळाला असता. इथं मात्र तिसऱ्या चेंडूवरती मात्र तुपडा उद्ध्वस्त. रोहिदास या फलंदाजाचा चांगली सुरुवात चांगला फटका मात्र देखील पाहायला मिळाला होता. तर तो चांगलासा कमबॅक म्हणायला लागेल. नवीन फलंदाज जातोय निवृत्ती. पहिल्या चेंडूवरती मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी केली होती. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार खाल्ला होता या गोलंदाजाने परंतु चांगला असा कमबॅक करतोय. बघूया नवीन फलंदाज निवृत्ती. आणि हा मात्र चौथा चेंडू सुद्धा मात्र निर्धाव जातोय.
4 चेंडू आणि फक्त 6 धावा. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला होता तो म्हणजे रोहिदास या फलंदाजाने. निश्चितच रोहिदास याला मात्र क्रीजवरती राहणं गरजेचं होतं. इथं मात्र निवृत्ती याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 12 धावा मात्र जमा केल्यात कडाव संघाने. निश्चितच अशीच फटकेबाजी करावी लागेल ती म्हणजे कडाव संघाला 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. वेनगाव संघ अरे हॉलिंडर राणा तुम्ही एक एक ठिकाणी काय चौघे जण राहिलेत. रुपेश अरे एकटे एक जण राहा. इथं मात्र पुन्हा एकदा मोठ्या पटक्या मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू घेतून निर्धाव पंचांचा इशारा. षटक संपण्याचा. एक षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12 अशी धावसंख्या झाली कडाव संघाची. दुसरं षटक घेऊन येतोय मनोज. इथं मात्र पहिलाच चेंडू मात्र स्क्वेअर मिळतोय कडाव संघाला. धावसंख्या मात्र 1 निवडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा त्याच दिशेने थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. मनोज या गोलंदाजाकडनं लगातार 2 स्क्वेअर चेंडूची फेकी करतोय. आणि इथं मात्र निर्धाव चेंडू. सुंदरसा लॉंग ऑफच्या दिशेने टोला चेंडू. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आकाश हा मात्र 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतोय. तर मात्र नवीन फलंदाज निवृत्ती याच्या बॅटमधून आपल्याला अगोदरच्या षटकामध्ये एक घनघणी षटकार पाहायला मिळाला. आणि इथं मात्र निवृत्ती याचा मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. वर्णी संघाचा संघनायक मनोज झोरे आणि चावणे संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी नवीन फलंदाज जातोय ज्ञानेश्वर. याच्या पुढील होणारा सामना वर्णे वर्सेस चावणे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी चावणे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तर वर्णे संघ मनोज झोरे आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे इथे.
मनोज या षटकातील पुढील चेंडू नवीन फलंदाज ज्ञानेश्वर. धावसंख्या मात्र कडव संघाची स्थिरावते. 15 या धावसंख्येवरती दुसरे षटक मात्र देखील प्रगतीपथावरती असताना मनोज या षटकातील पुढील चेंडू आणि इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय कव्हर पॉइंटला आणि हा मात्र एक तिसरा हादरा बसतोय कडव संघाला ज्ञानेश्वर याच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज जातोय अर्जुन. इकडे बॉल घ्या तो आणा का नाही कोण पा डावखरे फलंदाज कडव संघाकडनं अर्जुन. कडव संघाकडनं नवीन फलंदाज डावखरा फलंदाज अर्जुन आणि इथं मात्र लेग साईडच्या दिशेने उंचावून ठेवलं चेंडू. बघूया त्यांचं काही विकेट आहे का आणि सुंदर असा झेल. तर मात्र विकेट हॅट्रिक मनोज या गोलंदाजाने घेतले. निश्चितच थोडेसे जर ताकद लावली असती तर निश्चितच चेंडू मात्र देखील सीमा पार झाला असता आणि 6 धावा मिळाल्या असत्या. त्यामध्ये कडव संघाला नवीन फलंदाज जातोय विशाल ना विशाल. चांगला फटका टोळला होता परंतु थोडीशी ताकद कमी पडल्यामुळे मात्र चेंडूला मात्र देखील लांबी देता आली नाही. इथं मात्र स्क्वेअर चेंडू. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवरती. आणि इथं मात्र बघूया 4 धावा मिळू शकतात आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला वडमाल संघाकडनं. निश्चितच 4 धावा मिळाल्या असत्या परंतु 2 धावा मात्र रोखतोय हा क्षेत्ररक्षक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद झाले ना 4 बाद झाले असते. 4 बाद 18 अशी धावसंख्या झाली कडव संघाची. वर्णे संघ मनोज झोरे चावणी संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. कृपया आपण 5 मिनिटांमध्ये इथं उपस्थित दाखवायचे नाहीतर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल याची दक्षता घ्यायची. हा 2 घेतले आता. मनोज झोरे आपण इथं समर्षण कक्षामध्ये उपस्थित दाखवायचे.
तिसरं षटक घेऊन येतोय वडमाल संघाकडनं गोलंदाज मयूर. आणि इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बघूया. क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात आहे आणि इथं मात्र थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. इथं हा 5वा झटका बसला असता तो म्हणजे कडाव संघाला, परंतु झेल मात्र देखील जमिनीला दान होतोय. धावसंख्या मात्र 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. आणि इथं मात्र उंच चालवलेला चेंडू हा मात्र निश्चितच सीमा पार होऊ शकतो आणि हा खणखण षटकार. आकाश याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आपल्याला हा खणखण षटकार. ते दोन त्यांनीच मारले. 26 झाला धावसंख्या 26 झाले. हा आकाश मगाशी 2 पण त्यांनीच मारले, आता षटकार पण त्यांनीच मारला. 8 ऍड कर त्याच्या नावावरती. दादा कशी घेते 55चा इशारा स्क्वेअर चेंडू. तू लक्ष दे तिकडे. आणि इथं मात्र हा पुन्हा एकदा दुसरा खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशने मारला ना परत. आकाशाच्या बॅट मधून निश्चितच अशी पहिल्या षटकापासून जर अशी आतिषबाजी केली असती तर निश्चितच हा सामना मात्र तरी सुद्धा जर अशी आतिषबाजी केली तर निश्चितच सामन्यामध्ये काही घडू शकतो, काही बिघडू शकतो. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी 15-15च्या सरासरीने चालायचं होतं ते म्हणजे कडाव संघाला. आणि इथं मात्र हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय आणि कोणतीही चुकी करत नाही विकेट किपर वडमाल संघाचा. आणि इथं मात्र एक स्फोटक फलंदाज होता कडाव संघाचा, तो मात्र तंबूचा रस्ता धरतोय. 5वा झटका बसतोय तो. आकाश या स्वरूपामध्ये. तर मात्र नवीन फलंदाज गणेश. माननीय श्री सुरेश वसंत वाघमारे, कृपया आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचं आहे. याच्या पुढे होणाऱ्या सामन्याचं शिवसेना सदस्य 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता कडाव संघाला. आणि इथं मात्र हा 6वा झटका. कडाव संघाला मात्र 6वा झटका बसतोय. नवीन फलंदाज जातोय कडाव संघाकडनं. काय नाव काय रे? सुनील. वर्णे संघ
नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कृपया आम्हाला इशारा करा. फलंदाजी घ्यायची आहे की क्षेत्ररक्षण घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण. वर्ण संघाने मात्र नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे फलंदाजीसाठी चावणे संघाला. तर हा सामना संपल्यानंतर वर्ण संघाने आपलं क्षेत्ररक्षण तरी सजवून घ्यायचं आहे आणि कृपया आपण इकडे समालोचन कक्षामध्ये संपूर्ण टीम घेऊन यायचं आहे. गोलंदाज शेवटचा षटक. 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 28च पाहिजे ना. 6 चेंडू आणि 28 धावा. शेवटचं षटक घेऊन आला चरण आणि इथं मात्र पहिल्याच चेंडूवरती 4 धावा मिळू शकतात. तर मात्र 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. निश्चितच तरी सुद्धा काही घडू शकतो ह्या सामन्यामध्ये. काय 24 पाहिजे ना. सॉरी 24 पाहिजे. 24. आणि हा इथे मात्र लेग साईडच्या दिशेने टोला चेंडू बघा. आणि इथं मात्र हा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. आता मात्र 4 चेंडू आणि 20 धावा. निश्चितच अशी फलंदाजी मात्र अगोदर पसंत केली असती तर एवढं संकटामध्ये सापडला नसता तो म्हणजे कडाव संघ. पहिल्याच चेंडूवरती मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती ती म्हणजे रोहिदास या फलंदाजाकडनं. आणि इथं मात्र निर्धाव चेंडू. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता होती. निश्चितच अजून एक इथं मात्र स्वेअर चेंडू. लगातार मात्र 3 षटकार लागावे लागतील ते म्हणजे कडाव संघाच्या या फलंदाजाला. जर एखादा नो चेंडू मात्र इथं नो चेंडूची जर फेकी केली आणि त्या नो चेंडूवरती मात्र षटकार मिळाला आणि इथं मात्र फुल टॉस चेंडू आणि इथं मात्र खणखणीत षटकार. जबरदस्त. कोणी मारलं. विशाल. निश्चितच विशाल या फलंदाजाला जर अगोदर फलंदाजीसाठी पाठवला असता तर निश्चितच हा सामना मात्र त्यांनी फिरवला असता. तरी सुद्धा आता मात्र 2 चेंडू आणि किती 13 ना. विजयासाठी 13 आणि सुपर ओव्हरसाठी 12. 2 षटकारांची आवश्यकता कडाव संघाला. अतिशय रोमांचक हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय वडमाल वर्सेस कडाव या 2 संघाच्या दरम्यान. इथं मात्र पुन्हा एकदा उंचावरून चेंडू बघूया आणि हा मात्र पुन्हा एकदा खणखणीत षटकार. आता मात्र 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. जर षटकार ठोकला तर सुपर ओव्हर होऊ शकते. जबरदस्त फलंदाजी.
आणि हा सुद्धा एक खणखणीत षटकार. षटकार हॅट्रिक. कोण कोण रे? विशाल. विशाल त्याच्या नावातच विशाल.